परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे। पती आणि पत्नीमध्ये वाद विकोपाला जाऊन पतीने आपल्या पत्नीला संपवल्याची घटना समोर आली आहे। चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीवर आवताच्या फासाने वार करत तिची हत्या केली आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीवरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने आवताच्या फासाने तिच्या शरीरावर सपासप वार केले आहे। यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे। हृदय पिळवून टाकणारी घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या करवली येथे घडली आहे। ज्योती गिरी असे या मृत महिलेचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सतीश गिरी याला ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत ज्योती आपल्या 2 मुलांसह शेत आखाड्यावर राहत होती। आरोपी सतीश गिरी याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता। यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असत। गुरुवारी ज्योती आणि सतीश मध्ये कडाक्याचं भांडण झालं। वाद इतका टोकाला गेला की सतीशने आवताच्या लोखंडी फासाने ज्योतीवर हल्ला केला। यामध्ये ज्योतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अतिरक्तस्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान सतीशने ज्योतीची हत्या केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली। गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले। पंचनामा केल्यानंतर बोरी पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। या प्रकरणी आरोपी सतीश याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे।